गाईज, आजचा आपला डे 2 आहे आणि आत्ता वाजले सकाळचे 6 आणि पटकन जायचं आहे त्या इव्हेंटला. आजचा हा असा अटायर आहे, खाली मस्त धोती आणि वर कुर्ता आहे. आई बाबा ऑलरेडी पुढे गेलेत. आता मला सगळं पॅक करून चेकआउटच करायचं आहे, कारण मला लेट होणार आहे यायला, त्याच्यामुळे आत्ता चेकआउट करतो आहे. सो पटकन आता जातो खाली, सगळं लोड करतो सामान गाडीमध्ये आणि बघूया, तिकडे भेटू. चलो बाय. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. लाय सजीवन रुद्र तेज बल समीर केसरी नंदन अंजनी सुतकी, रुद्र तेज बल समीर योधकी, आरती श्री. आता मस्तपैकी जो आपला सकाळचा जो हनुमान चालीसा यज्ञ होता तो झाला आहे. आता आम्ही आलो आहे हॉटेलला. आता वाजले 2, सकाळी 5ला गेलेलो, आता आलो आहे. आणि हा जो कॉरिडॉर आहे लिफ्टपासून त्या रूमपर्यंत, तो तेवढा मोठा आहे ना की इथं मॉर्निंग वॉक होऊ शकतो, कुठे जायची गरजच नाही दुसरीकडे. तर आता चाललो आहे रूमकडे आणि आता पटकन फ्रेश होऊन मग निघणार आहे. ओके, सो आता वाजलेत 2:45 आणि आता आम्ही चेकआउट केलं आहे, निघालो आहे आता पुढच्या प्रवासाला. आता आपली ट्रिप स्टार्ट झाली. आपला जो बडोद्याचा जो पूर्ण बुलेट ट्रेन स्टेशन, अच्छा, हे बुलेट ट्रेन स्टेशन आहे बडोद्याचं इथलं. ॲक्च्युली जे रेल्वे स्टेशन आहे इथलं, त्याच्यासमोरच आमचं हॉटेल होतं, हॉटेल संडे हॉलिडे म्हणून. त्याच्यासमोरच हे नवीन स्टेशन आता होतं आहे बुलेट ट्रेनचं, चांगली गोष्ट आहे. तर आता तुम्हाला सांगितलं 2:45 झालेत, आता निघालो आहे पुढच्या ट्रिपला. आता आपल्याला जायचं आहे संकेश्वर म्हणून आहे तिथे. तर इथून किलोमीटर्स आहे 246 किलोमीटर्स. म्हणजे आता आपण चाललो आहे खरं डोलाविराला, आपलं मेन जो स्टॉप आहे आता, तर डोलाविरा असणार आहे. पण इथून तो जवळजवळ 9 तास आहे डिस्टन्स. सो आज अर्ध आणि उद्या अर्ध असं प्लॅन केलेलं आहे. आजचे आपले 246 किलोमीटर्स 4 तास 47 मिनटं दाखवत आहे. 8 वाजेपर्यंत पोहोचू आपण. तर आणि मध्ये एक सरोवर लागतं, नारायण सरोवर. नाही लागणार, नळ सरोवर सॉरी. तर तोवर जर असेल सनलाईट तर आपण बघूया, ते पण खूप छान दिसतंय मॅपवर. तिथे फोटो वगैरे खूप भारी दिसले. लेट्स सी कसं काय आहे ते. आता पहिले या ट्रॅफिकमधून बाहेर पडूया. सगळे मस्त कम्फर्टेबल आहेत, छान सगळा प्रोग्राम झाला आहे आणि आता लुकिंग फॉरवर्ड टू दिस अमेझिंग ट्रिप. लेट्स गो.
Amazon वरून मागवलंय. याचं प्लीज तुम्ही जरा सांगा काय आहे प्रेक्षकांना हे. हे आपण हे टी केटल मागवलंय. तर ह्याच्यात आपण पाणी गरम करून आपण रेडीमेड टी गाडीत बसून आस्वाद घेऊ शकतो. आस्वाद घेऊ शकतो. आता आपल्याला इथे कुठेही बघा हॉटेल नाही आहे, सगळा मोकळा छान रस्ता मिळाला आहे आणि काय आपल्याला तलफ रोड आहे. आली चहाचे चहाची. मिळतात. मग आपण ते घ्यायचे. काय झालं 15 मिनिटं गेले, आपण हे पाणी गरम केलं 90 डिग्रीला ह्या कपामध्ये आणि ओतायचं. आता आपण ह्याच्यात ते ओतणार आणि त्याच्यात ते रेडीमेड टीची पावडर असे ओतणार. कप आणि हे असे ते चमचे ढवळणार. घेऊन फिरायचं. तो तसा चहा बनवणार. आता ह्याच्यातून पाणी तो आता पहा तुम्ही इथेच ठेव. हा, दिसू दे. आता हे गरम गरम पाणी आलेलं आहे. बस 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 बस. अहो, जाम गरम आहे. हा, हे बघा आता हे बघा इथे दाखवा. सो आवर टी इज रेडी नाव. काय रंग आलाय, वा क्या बात आहे. बघा सुंदर वाफ, सुंदर वास, अतिशय छान. आणि आपण हे ड्रायव्हरला दे. एक मिनिट, दिस इज फॉर यू. लेट मी टेस्ट इट. वल्ला क्या बात आहे, एक नंबर. फारच उत्तम चहा झालाय. आम्हाला चहाची तलब लागली होती म्हणून आम्ही म्हटलं जरा चहा बनवूया छान. आणि काय रोड आहे, ओहो, म्हणजे 100-120 तर काहीच वाटत नाही. इतका गुळगुळीत डांबराचा रस्ता आहे, असा मखमली रोड. फारच सुंदर, म्हणजे काही नाही, फारच सुंदर एवढंच म्हणू शकतो मी. माझ्याकडे वर्ड्स नाहीत दुसरे. आता आपले अजून किती वेळ राहिले बाबा जायला? अजून आपले 123 किलोमीटर राहिले. अजून 123 किलोमीटर राहिलेले आहेत. आपण ते आणि बघ, मला चहाबरोबर ते- हे पण खायचं. या सगळं आहे गाडीमध्ये. किचन आपण आणलंय जवळजवळ, मी दाखवतो नंतर तुम्हाला काय काय येतं. सगळे आपल्याकडे डिश, ब्रेड, चीज, चटणी, सॉस, टोमॅटो केचप सगळं आणलंय. उतरायचंच नाही कुठे, गाडीतच सगळं. असा वाफाळलेला चहा प्यायचा. चला आता आम्ही चहा एन्जॉय करतो. तुम्ही पण चहा एन्जॉय करा, बनवा आणि चहा प्या. असं झालंय की फारच सुंदर असे सीन्स आहेत इथे. त्याच्यामुळे बाबांना म्हटलं की तुम्ही ड्राईव्ह करा, मी मस्तपैकी शूट करतो. हां, तर मी शूट करतो म्हणजे कसं आपल्या सगळ्यांनाच छान असे लँडस्केप बघता येतील. आणि फार सुंदर असं सनलाईट आहे आत्ता. मस्त 5:15 वाजलेत आणि आता बाबा बसत आहेत ड्रायव्हिंगला. बाबा एन्जॉय. बाबळीचे काटे आहेत का? बापरे, बोरीचे. तर आपल्याला जरा सावकाश बसायला लागेल आणि इथे थोडी वारुळं पण आहेत. सो नाईस. चला आता मस्त आपण व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला दाखवतो छान. लेट्स गो. तर असं आहे की तो जो व्ह्यू पॉईंट आहे नल सरोवरचा, तो 5 वाजता बंद होतो आणि आत्ता वाजलेत 5:35. त्यामुळे आम्ही अर्धा तास लेट झालो. त्यांना खूप आम्ही विनंती केली पण त्यांनी काय ऐकलं नाही. सो सरोवर आता इथून, हा जो मेन रोड आहे तिथून जवळजवळ आज 2 किलोमीटर आहे पाणी मागे गेलं. आणि आत्ता उन्हाळा आता आपला सुरू होतोय, त्याच्यामुळे ऑलरेडी पाणी खूप मागे गेलं आहे. म्हणून ज्या अशा इथून पण ज्या असे छोटे गल्ल्या रोड्स वगैरे जातात ते पण पाण्यापर्यंत नाही आहे, कारण पाणी त्याच्याहून मागे गेलं आहे. सो आता असं एक गोष्ट आहे की आम्ही आता स्किप करतोय ते, कारण आपल्याकडे कोयना, खडकवासला, भरपूर काय आहे. भिगवण जसं आहे ना आपलं, सेम हे आहे. जसं भिगवणला
भरपूर फ्लेमिंगोज किंवा वेगवेगळे पक्षी येतात, एक्झॅक्ट सेम इथं येतं. म्हणून हे पण फेमस आहे. इथलं हे नल बर्ड सँच्युरी असंच ह्याचं नाव आहे. तर बघू नेक्स्ट टाइम कधीतरी. आणि एक तुम्हाला दाखवायचं आहे. थांबा 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 थांबा. स्टॉप कर. हा माझी आईची खूप इच्छा आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, त्याच्यामुळे मी जरा थांबून एक दाखवतोय की हे जे आहे एरंड, याला म्हणतात एरंड. ज्यांना माहिती आहे एरंडाचं तेल काढतात, तर ही त्याची फळं आहेत, एरंडाची फळं. आणि इकडे ही अशी हजारो आहेत, हजारो भरपूर आहेत. आणि आपल्या होळीमध्ये वगैरे जे मध्ये आपण उभं करतो ते हेच असतं एरंड. आणि इथे हे बघा, हे असं आहे ते फोकस, या असं दिसतं ते. तर हे आहे एरंड, ज्याचं तेल निघतं. सो या आईची आज्ञा झालेली आहे. आणि हा तो रोड आहे तसा नल सरोवरचा, असा सिंगल रोड आहे सगळा पूर्ण. आणि तिथे मागे तो पॉईंट आहे, म्हणजे गावच आहे, नल सरोवर हे गाव आहे. आणि तिथून आतमध्ये ह्या साईडला बाजूला 2 किलोमीटर तिकडे ते सरोवर जे आहे ते आहे तिथे. आता जरा गाडीचा फोटो वगैरे काढू आपण. ह्या ट्रिपमध्ये मी गाडीचे फोटोज काढले नाही आहेत, तर जरा 2-3 फोटो काढूया. माझी आई तुम्हाला सगळ्यांना एक माहिती सांगणार आहे. येस मम्मी, हे आहे रुईचं झाड. काय आहे? रुईचं झाड, रुई जी आपण मारुतीला हार करतो ना रुईच्या पानांचा. आणि हे जे आहेत ह्याला रुंड रुंड म्हणतात ह्या फुलांना. रुंड. रुंड. ह्याची पण माळ घालतात ओके, मारुतीला. छान आहे, मस्त. हे रुईचं झाड. थँक्यू या इन्फॉर्मेशनबद्दल. अशा इथे अनेक पक्ष्यांच्या रांगा इथे दिसत आहेत आणि मी त्या जमेल तशा कॅप्चर करतोय. एकदम वर विमान आहे, तिथे वर विमान आहे. क्या बात आहे, मस्त असा सगळा सीन आहे. बाबा इज एन्जॉईंग, अरे आई इज ऑल्सो एन्जॉईंग. आई कसं वाटतंय? एकदम भारी. इथे परत आपण मगाशी जो बघितला तो एरंडा आहे आणि तिकडे छान आता सनसेट होतोय. डे इज एंडिंग गुड.
काय बघितलंय तुम्ही? अरे ती तर केवढी लांब आहे बघ. येणार आहे आता. तिकडे 1 किलोमीटरची लाईन आहे. त्या साईडला पूर्ण आणि इकडे पूर्ण अशी भयंकर मोठी पक्ष्यांची माळ येते. म्हणजे Oh my God. अख्खी बसणार पण नाही ती फ्रेम मध्ये आणि ती अजून लांब आहे अरे तशी. ती बघ तिकडे कुठून सुरू होते बघ सुनीती. कम हिअर. ओ माय गॉड. खूप मोठी आहे ती, खूप प्रचंड मोठी आहे. ओ माय गॉड. कसं वाटलं? ग्रेट. अशा माळा तुम्ही बघितल्या होत्यात कधी आधी? नाही एवढ्या लांबीच्या नाही. आई नाही कसं वाटलं? माळा बघितल्या होत्या पण एवढ्या लांब नाही. खूप आताची शेवटची माळ तर बापरे बाप 1 किलोमीटर पेक्षा जास्त असेल. एकदम मस्त. ग्रेट. तर आता सौंदर्य. अजून एक पक्ष्यांची माळ येते आणि आम्हाला असं वाटतं की ती आमच्या डोक्यावरून जाईल. आणि ती एवढी मोठी आहे ना की आकाश जसं आत्ता तुम्हाला दिसतंय की इथून स्टार्ट होते आणि इथे एंड होतं. एवढ्या म्हणजे जवळजवळ 500,000 पक्षी एकत्र. आता बघा ही फ्रेम आहे, खूप लांब आहे, तुम्हाला दिसणार नाही, पण सांगतो की इथून स्टार्ट होतंय आणि इथे एंड होतंय. एवढा तो पक्ष्यांचा सगळा ताफा आमच्याकडे येतोय आणि थवा. आय होप तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. हे बघा इकडे थोडे थोडे दिसत आहेत या साईडला. इथून स्टार्ट होत आहे आणि पूर्ण हे पक्षी आहेत. आय गेस हे आपल्या डोक्यावरून जातील आहे बाबा. येस हे आपल्या डोक्यावरून जाणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ती लाईन बघा फक्त. म्हणजे काय ह्याला काय म्हणायचं, एवढे माझ्या लाईफ एवढा थवा कधी बघितला नाही आहे. हे बघा हा इथे थवा आहे. अर्धा पास झाला आहे, अर्धा इथेच आहे. व्हॉट अ ब्युटी. असं पतंग, धनुष्य, त्रिकोण, चौकोन, सर्कल. हे बघ केवढी आहे बघा. ती रांग संपतच नाहीये, तिथपर्यंत गेली आहे रांग ती सगळी. ओ माय गॉड. वैशिष्ट्य म्हणजे एक गेली की दुसरी येते. आता तिकडे मागून एक. हे बघा इथून सुरुवात होतीये ती पार तिकडे एंड होतीये ती. आणि आता 2 आल्या मागून. अजून तिकडून येत आहे. म्हणजे हे येतच चालले. आम्ही म्हणजे 15-20 मिनिटं झाली आम्ही इथंच आहे आणि हेच एक्सपिरियन्स करतोय की केवढ्या मोठ्या ते कटन कसे होते बघ. थावा. तो थावाच नाही का? नाही थवा सॉरी. थवा एवढा मोठा कसा असू शकतो? आम्ही कोणीच एवढे मोठे थवे कधी बघितले नाही आहेत. फारच कमाल.
तर आत्ता वाजले रात्रीचे 8 आणि आम्ही जात होतो संकेश्वरला. ते जे आपण नल सरोवर जे बघायचं राहून गेलं तर तिथून आम्ही निघालो होतो. आणि संकेश्वर हे सगळ्यात तिथलं एक जवळचं एक शहर नाही म्हणता येणार पण एक छोटंसं गाव असं आहे तिथे. तर तिथे एक मोठं जैन मंदिर आहे, तर ते बघायचं होतं म्हणून आम्ही तिथे राहायचा प्लॅन करत होतो. पण तिथे फोन केला कारण या ट्रिपमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की कुठलंही बुकिंग करायचं नाही. यावेळी तसा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आम्हाला की जस्ट ऑन द वे ठरवायचं कुठे काय चाललं आहे ते आणि तसंच मग बुकिंग्स करायचे त्या दिवशी जाऊन डायरेक्ट तिकडे. तर मग आजचे बुकिंग कुठे केले नव्हते आम्ही, तर आम्ही फोन केला तिकडे तर तिथे काहीच आत्ता अवेलेबल नाही आहे, सगळं फुल होतं. आणि आत्ता हा असा एरिया आहे की इथे जवळपास असं काही हॉटेल्स वगैरे फार नाही आहे, असा रिमोट एरिया आहे आणि जी गावं आहेत ती सगळी छोटी गावं आहेत. तर त्याच्यामुळे थोडासा असा इश्यू झाला होता. पण बाय गॉड ग्रेस आम्हाला तुळजा भवानी गेस्ट हाऊस दिसलं आणि तुम्ही बघू शकता असं मजाक मग एकदम भारी प्रॉपर्टी मिल गई हमको. आणि गाडी पण अशी मस्त पार्क आहे इथे, काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त आम्ही एकटेच आत्ता इथे, बाकी कोणीच नाही आहे. तिथे समोर त्यांचं रेस्टॉरंट आहे, पार्किंगला मस्त जागा आहे, गार वातावरण आहे. आणि असं आम्ही जात होतो इथं एक जवळ एक बेहेरजी नावाचं एक शहर आहे, इथून जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास होता तो. एक 30 किलोमीटर होतं ते, पण ते सगळं वाचलं आमचं आणि इथे आम्हाला मिळाली जागा. आणि रूम पण इतकी छान आहे, तुम्हाला दाखवतो रूम. तर अशी रूम आहे. आता आम्ही सामान वगैरे ठेवलं आहे. इथे एक बेड आहे आणि इथे एक बेड आहे. आई बाबा आता बसलेत मस्तपैकी निवांत, डन फॉर द डे. कसा काय गेला तुमचा आजचा दिवस आणि सकाळचा प्रोग्राम? मस्त, नाईस. तुळजा भवानी, सो वी आर हॅपी. आता मस्त हां एकदम नाईस क्लीन रूम छान असं मिळालं आहे. आता काय नाही, फ्रेश व्हायचं आहे, जेवायचं आहे आणि पडी मारायची, झोपून जायचं आहे आता. सो आजचा असा हा दिवस होता, फार छान गेला आजचा दिवस. सकाळी आपण मस्त यत्न केला आणि नंतर आपण आता टुवर्ड्स ढोलावीरा चाललो आहे. तर असा हा सगळा आजचा ड्राईव्ह होता. तर आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ आणि मी पण एन्जॉय केलं खूप. आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल. सो सी यू टुमॉरो. चलो, गुड नाईट, बाय.